शाळेच्या गुणगौरव कार्यक्रमासाठी, गौरव समारंभासाठी आपण सगळेच उपस्थित आहे. खरं तर मोहिते पाटील घराण्याचा आणि मांजरड्याचा अतूट असं नातं आहे. रानूताई, प्रदीप बापू, दीपक भाऊ आणि आशिष भाऊ, IPL आता असतं तर तिघं पण IPL मध्ये खेळले असते. एवढं चांगलं क्रिकेट ते तिघं पण खेळत होते. म्हणजे आम्ही त्याचे साक्षीदार आहे. एकदम उत्तम क्रिकेट तिघं पण खेळायचे. खरं तर परत 1980 साली विजयदादांचं लग्न झालं त्यावेळी मांजरड्यातलं मला वाटतं घर ना घर, घरातला प्रत्येक माणूस अकलूजला आला होता आणि त्या विहिरीत बर्फ टाकून जो देशभर तो विवाह गाजला, त्या गाजलेल्या विवाहाला मांजरड्यातला प्रत्येक माणूस उपस्थित होता. इचलकरंजी अकलूज ही गाडी आज ही म्हणजे अकलूजची मांजरड्याचं नातं आहे. ती गाडी मांजरड्याहून जाते. म्हणजे मोहिते पाटील घराण्याचं ऋणानुबंध आणि आता चौथ्या पिढीनं ते ऋणानुबंध टिकवले आणि वाढवले. त्याबद्दल पुन्हा एकदा आपण सगळेजण त्यांचं टाळ्या वाजवून, म्हणजे पहिल्या पिढीत असतं, दुसऱ्या पिढीत ते टिकतं, पण तिसऱ्या आणि चौथ्या पिढीत ते राहीलच असं नाही. पण प्रदीप बापू असतील, दीपक भाऊ आणि बाळदादांच्या माध्यमातून राणीताई तुम्ही हा ऋणानुबंध टिकवण्याचं काम केलं. त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मोहिते पाटील घराण्याचं, मी महाराष्ट्रात जिथं जिथं फिरतो तिथं तिथं मांजरडे म्हटलं की म्हणजे जे जाणकार आहेत राजकारणात त्यांना माहिती आहे की विजयदादांचा आजोळा आहे, त्यांचे बाळदादांची सासरवाडी आहे. त्यामुळं मला मांजरड्यात म्हणजे खराडे आणि त्यांचे खराड्यातच पाहुणे आहेत. त्यामुळं मला जास्त अभिमान सातत्यानं महाराष्ट्रात हा अनुभवास येतो. खरं तर ही शाळा मी 90ला 10वी झालो आणि मला वाटते सर 2005 पर्यंत किंवा 2000 पर्यंत शाळेचं बरं चाललं असेल. पण अलीकडच्या 5-10 वर्षात या शाळेचं अस्तित्व म्हणजे नाममात्र. आरोड्याची शाळा मांजरड्यापेक्षा उत्तुंग किंवा दर्जेदार आहे, वरचढ आहे, गुणवत्तेला तिथं जास्त प्राधान्य आहे असं म्हणून मांजरड्यातले सुद्धा विद्यार्थी आरोड्याला जायला लागले आणि त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी झाली. पण होरे सर शाळेचं जे गुणवत्ता ढासळली होती, ते ढासळलेली गुणवत्ता पुन्हा शाळा एका रुळावर आणायचं जे शिवधनुष्य तुम्ही घेतलेलं हातामध्ये आणि ते पेलण्याचं काम तुम्ही असाल, मोहिते सर असाल, भोसले सर किंवा तुमचा सगळाच स्टाफ करतोय ते कौतुकास्पद आहे. तुम्हाला खरं तर निश्चितपणानं दाद द्यावे लागेल. आणि माझी म्हणजे आमचं पण अण्णांनी सांगितलं तसं मांजर्डेकरांचं काही जणांचं दुर्लक्ष झालं. पण यापुढच्या काळात वसंतदादा पाटील विद्यार्थी हायस्कूल हे यापुढच्या काळात जिल्ह्यात कसं उत्तुंग होईल त्यासाठी सगळेच जणच आपण प्रयत्न करूया. आणि मी तुम्हाला खात्री देतो की सोलर आणि अभ्यासिकेसाठी चंद्रकांत दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून DPDCच्या माध्यमातून किंवा अन्य निधीच्या माध्यमातून या हायस्कूलला हे दोन्ही पुरवण्याचं काम मी चंद्रकांत दादांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो. संस्थेचे ते तुमच्या अध्यक्ष पण आहेत. आणि तुम्ही गावडे साहेब, तुम्हाला एक विनंती करतो की या शाळेचं जोपर्यंत म्हणजे होरे सर रिटायर होत नाहीत तोपर्यंत मांजरड्यातच राहू द्या. म्हणजे हे तुम्हाला, कारण का शेवटी कॅप्टन चांगला असल्याशिवाय तो संघ चांगला असू शकत नाही. त्यामुळं आता मांजरड्याच्या शाळेला एक चांगला कॅप्टन लाभलेला आहे, चांगला मुख्याध्यापक लाभलेला आहे. आणि ते तुम्ही होरे सर चांगलं टीमवर्क जमवलेलं आहे. शिक्षक असतील, शिक्षिका असतील. त्यामुळं त्या टीमवर्कला जर कायम टिकवायचं असेल तर गावडे साहेब तुम्हाला विनंती आहे की होरे सरांना इथनं आता बदलू नका जोपर्यंत आमच्या शाळेचं रुपडं पूर्ण बदलत नाही. ही तुम्हाला विनंती राहील. पुन्हा एकदा मोहिते पाटील कुटुंबाचं मी आभार मानतो. आणि सर जे नाही त्यांना जायचं नाही का सर, जायचं आहे तुम्हाला? त्यामुळे त्यांची तयारी आहे, तुमची पण तयारी ठेवा एवढीच विनंती करतो. आणि या पुढच्या काळात शाळेचं वैभव गुणवत्तेच्या दृष्टीनं म्हणजे बाह्य रूपडं तर बदलेलच, पण शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे. त्यामुळे वाघिणीचं दूध पिऊन या परिसरातला प्रत्येक विद्यार्थी वाघ बनावा, वाघीण बनावा एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.